इंतजार करते करते ये राहें भी थक गई है। सोच रही है, मुझे पूछ रही है, तुम कब आओगे? और मैं भी सारे सपने, सारी आशाएं अपनी बाहों में समेट कर तुम्हारे रास्ते पे खड़ी हूं। पलके झपकने से भी डरती हूं, कहीं तुम आ जाओ और तुम्हें कोई और देख ले मुझसे पहले। ये मुमकिन नहीं। तू कधी डोळे बंद करून सिनेमा बघितलायस? छे, बघ, एकदा ट्राय कर, म्हणजे तुला कळेल मी या डायलॉगशी एवढी टर का उडवत होते. हे असं कोणी बोलतं का? अगं, गहिवरल्याशिवाय साधं चहा कर ना असं पण कोणी म्हणत नाही. आणि सारखं दुसऱ्याचं नाव घ्यायचं. म्हणजे बघा, वसुमती, तू चहा कर ना वसुमती. जसपाल, हे खरं तर मला सुचायला हवं होतं ना रे जसपाल. तू लिहायला लाग. धनंजय रक्षात जाऊ देत, करण सदानंद हसत घेतील. नाही, नको. म्हणजे सुलक्षणची उरलेली स्क्रिप्ट मी पूर्ण केली, पण आता सगळं ठणठणाट आहे. वसुमती, गेले 2-3 दिवस बघतोय कसल्या विवंचनेतेस. माझ्याकडे लपवाछपवी छक्के पंजे चालणार नाहीत. मला वाटलं होतं की आत्तापर्यंत जशा गोष्टी चालू आहेत सरळ सोड, तशाच चालू राहिल्या तर आपण पुढच्या वर्षी लग्न करू. मलाही तसंच वाटलं होतं. लगेच करूया. मी काश्मीर कॅन्सल करतो. पटकन जाऊया आणि आदित्यला सांगूया. का? मी आवडेन असं झालोय? काहीतरीच काय. मग पण मनात सारखे विचार येत राहतात. आपण दोघांनी लग्न केलं तर माझी ना कोण बघेल? बरं, त्यांना इथे घेऊन आलो तर तिकडची गुरवावरं शेतं त्याचं काय? प्रयासानं, निग्रहानं सुलक्षणला सोडायचं बळ आलं, तर त्यात हा आनंदा. आनंदा, मला ही भीती होतीच. तुला त्याच्याशी लग्न करायचंय? काहीतरीच काय. पण असं वाटतं की सुलक्षणची आणि त्याची गुंतागुंत आत्ता आपल्या लक्षात येते. त्यात आपण दोघांनी लग्न केलं तर तो गडप होईल. मग काय करायचं? गिव्ह मी सम मोर टाइम, सम मोर स्पेस. ठीक आहे, मी कुठे घाई करतोय. टेक युअर टाइम. ड्रिंक घेणार आहेस? आनंदा, मला दिव्याचा उजेड दिसला नाही बाहेर म्हणून बेल नाही वाजवली. वाटलं तुम्ही झोपले असाल. आय एम सॉरी. सॉरी काय? ड्रिंक घेणार आहेस? या शुअर. संपली कॉन्फरन्स? हो, उद्या जाऊया आपण. जरा लांबची वाट करून आदित्यला पण घेऊन जाऊया. या शुअर. चल, मी झोपतो, दमलोय. बरोबर आहे तुझं. याच्या बाबतीत आपण दोघांनी काहीही करणं मुश्किल आहे. पण प्रयत्न तर करायलाच हवा. मला मदत नाही करणार तू? स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ म्हणतेस? स्टॉप दॅट नॉनसेन्स. तू आहेस म्हणून म्हणते.
अनफेअर ऍडव्हान्टेज. वैतागलो ना तर अशाच युक्त्यांनी तुझा डाव तुझ्यावर उलटवायला मागे पुढे नाही पाहणार मी. कितीही शांत समजूतदार झालो तरी शेवटी आय एम अ मॅन, हे विसरू नकोस. नाही, नाही विसरणार. माझी झाल्या का चकल्या? होय. चांगल्या कुसकुशीत झालेत. आटपलं ना सगळं फराळाचं? वय समज झालं. लाडू, चिवडा, चकल्या, अनारसे. धाकले साहेब खुश होणार आहेत माझी. हे मग मी आता सगळं आटपून घेते, मग आपण गावात जाऊया. खरेदी करायची आहे ना? भाभी येस नाही थांबायचं. अगं तिला साड्यांमध्ये कपड्यांमध्ये काही रस नाहीये. आपण दोघीच जाऊया आणि मजा करूया. आणि मी मी ठरवले अंजना, यावेळेला ना उजळ रंगाचे कपडे घ्यायचे सगळे. साड्या सुद्धा काठ पदराच्या घ्यायच्या. ते पांढरे करडे कपडे घालून कंटाळा आला ग. मनाला मरगळ नसली ना तरी येईल असल्या कपड्यांमुळे. वय माझी मी अभि ठरवलंय, एकदम लखलखीत साड्या घेणार आहे मी. आणि आपण ना वसुमतीसाठी पांढरं किंवा लाल असं चौकडीचं असं शर्ट घेऊया. आनंद घालतो ना तसं. वय चला ना माझी, आपण जाऊया लवकर. थांब ग, मी माझं आटपून घेते सगळं, मग जाऊया. नाही बा, माझ्या जागी नाही थांबवणार आता. चला बरं. बर मी बर, करते हो तुमची सगळी हो कामं. हो जाऊ. चल ये गा. आनंदा, मी चालवू गाडी? काय लायसन्स आहे माझ्याकडे. गाडी ऑफिशियल ड्युटीवर आहे. मग नको. बरं ठीक आहे, चालो चालो चालो. अनंता सरक रे, यांना चालू दे गाडी. नक्की ना? हो ग, जा जा जा. गिअर्स माहिती आहेत ना? हा, उलटे असतात. कुठून रे सुरू करायची? हा हा, तिकडे तिकडेच. हे घाबरव नका मला. नाही नाही नाही. हा त्या बाजूला, त्या बाजूला. हा सावकाश, हा सावकाश. अरे वा वा वा. अरे जमते की तुला गाडी? खूप छान चालवत होतो. सावकाश. चिखलात स्पीड होते हा गाडी. सावकाश. एकदम पटकन रेस करू नको. हा चिखलाचे वगैरे जरा प्रॉब्लेमॅटिक. हो हे गावचे रस्ते आहेत ना, वर खाली असतात. आजके उचके खूप लागतात आम्हाला. सावकाश सावकाश. हा चालू दे. सावकाश 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 सावकाश. बस बस. हा काय झालं? अरे बस बस. बर बाबा बर. यायला रस्ता सुद्धा बायकांच्या कचड्यातून वाचत नाही. ओ बाई, ठोकली ना गाडीला? मी बाजूलाच उभी केली होती गाडी, तुम्ही घसटून गेलात. कोण मी गस्टून गेलो? काय बाई, बाई तुमच्यामध्ये काय सिग्नल बिग्नल देण्याची काय पद्धत असते का नाही? मी सिग्नल दिला होता, तुम्ही लक्ष द्यायला हवं होतं. एक ते ऍक्सिडेंट करते ते करती, वर आवाज चढून बोलते काय काय भडवे. पोलीस आहे पोलीस, समजलं? आवाज नाही करायचा जास्ती. दारू पिऊन आल्यावर बाईशी उचल चालतो. माफी माग, माग माफी माग तिच्या मागला माग. ओ बाई ओ, माफ माफ करा हो. असं म्हणते या पिऊन आलाय. त्याला मी चौकीवर घेऊन जातो गावात. हनुमंता तुला शाळेत नेईल. चल 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 बस बस गाडीत बस. एवढा असाला. आणि मग मग काय,
मग आमचं युजल प्रोसिजर असा आडवा घेतला ना त्याला, तो म्हणजे ओक्साबोक्षी रडायचाच बाकी राहिला होता. सॉलिड एकदम फिल्मी स्टाईल. मग तुमचं भांडण झालंय का? आमचं नाही, पण माझं तिसऱ्याच कुणाशी तरी भांडण चालू असताना हा मध्ये पडला म्हणून मी चिडलीये. म्हणजे काय वसुमती, त्याने तुझा अपमान केला, तुझ्यावर हात उगारला त्याने, मी काय गप्प बसायचं? त्याने माझा अपमान केला ना, मग तुझा काय संबंध? क्राइस्ट, आय एम अ मॅन. माझ्या बरोबरच्या स्त्रीचा कोणी अपमान केला तर मी गप्प बसणार नाही. तू काय केलंस तसं रे आदित्य? त्याचे दातच पाडले असते. माझा अपमान करणारी व्यक्ती एक स्त्री असती तर अशीच मानगूट पकडली असती. अर्थातच नाही. म्हणजे स्त्रियांना एक आणि पुरुषांना दुसरे असे वेगवेगळे नियम असतात तुमच्या पोलिसात. तत्वतः नसतात, पण प्रत्यक्षात असतात. पोलिसातच नाही, जगातही. तू मला सांग, आदित्य लहान असताना जर त्याच्यावर कोणी हात उगारला असता तर तू मध्ये पडली नसतीस? अरे पण मी लहान नाहीये किंवा अजाणही नाहीये. आनंदा, तुम्हाला सत्तेची आणि मगरुरीची सवय जडली, म्हणून माझा अपमान तुझा अपमान वाटला तुला. त्यात काय चुकलं माझं? मी तुझी स्त्री नाहीये. तुझ्या अपमानाचे बदले हवे तेवढे घे तू, पण माझ्या अपमानाची भरपाई कशी करायची हे मी ठरवणार. वसुमती, माझ्या बरोबरच्या माझ्या व्यक्तीचा, पुरुषाचा, स्त्रीचा, तरुणाचा, म्हाताऱ्याचा जर कोणी अपमान केला तर त्याला धडा शिकवण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याचा वापर करणार. फक्त आनंदा म्हणून नाही, एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सुद्धा. आय नो तूही एक पुरुषच आहेस. आहेच मी पुरुष. आणि तूही हे विसरू नकोस. माझी 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 माणसं आली. या माझी. अरे काय रे तुझा हे आवाज झाला? मौजी कसं आहेस लेकरं तू? ठीक आहे. आयुष्यमान बाबा. बघ, तू वसुमती बरोबर आला नसतास ना तर मी तुला ओळखलंच नसतं. कशी आहेस बेटा तू? ठीक. आनंदा, यावेळेला मस्त तयारी केली मी. छान मजा करायचा. काय झालं रे? अरे तू कुठं चाललास? थांब ना माझ्या बरोबर. कसं छान झाले पोर माझं. कसं राहिले? अभ्यास वगैरे चांगला चाललाय ना? हो ठीक आहे. मग कुठे निघालीस ग? बँकेत दिवाळीचे पगार बोनस सगळं करायचंय ना, पैसे काढून आणते. हे बघ, इतके पैसे घेऊन एकटीच घरी येऊ नकोस हा. मग आदित्यला नेते. आदित्यला? तो सकाळपासून युवरा बरोबर गेलाय लाविणीचं घरटं शोधायला. तो नाही सापडणार तुला. त्यापेक्षा तू असं कर ना, तू आनंदाच्या ऑफिसमध्ये जा. तुम्ही दोघं मिळून घरी या. म्हणजे मलाही चिंता नाही आणि तो सुद्धा काम करत बसणार नाही. वेळेवर जेवायला घरी येईल. मी फोन करून ठेवते त्याला. ठीक आहे. आनंद साहेब आहेत का? नमस्ते भाभी. नमस्ते. नाही आहेत साहेब. कुठे गेलेत? घरी आहेत. घरी? हो. म्हणजे कुठे? चला दाखवतो. चला. सर, कोण रे? मी वसुमती. अरे ये 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 ये. अरे तू इथे? हे तुझे क्वार्टर्स तर. आहे गरीबाचं घर. तू तू कॉफी घेणार? कॉफी? नाही नको. अगं पहिल्यांदा येतेस, प्लीज घे ना. अनंता, एक कॉफी पाठव. आनंदा,
परवा मी तुझ्याशी भांडले त्याबद्दल सॉरी. तू केलंस ते बरोबर नव्हतं, पण अपरिहार्य होतं. तू म्हणतोस तशीच आहे मी, चिडकी. वसुमती, खरं तर मीच येऊन आपलं भांडण मिटवणार होतो. पण नेहमी तूच आघाडी मारतोस. फ्रेंड्स, आनंदा, जीपने नको, चालतच जाऊया. ॲज विश. बरं असतं चालणं कधी कधी. आज तुमच्या लग्नाच्या वेळची एक आठवण आली. दादांनी लग्न केल्याचं कळल्यावर मला प्रथम धक्काच बसला होता. तुला कसं कळलं? त्यांनी पत्र पाठवलं होतं ना लगेचच. सुलक्षण पत्र लिहायचं तुला? नाही म्हणजे रोज उठून नाही, पण लग्न केलं, आदित्यचा जन्म झाला, हे कळवायला लिहायचे ते. पण भेटायची मात्र बंदी होती. मग धक्का विरल्यावर काय वाटलं? खूप कुतूहल वाटलं आणि आशा सुद्धा. पण त्यानंतर त्यांची पत्र आलीच नाहीत. माची यायची. तेव्हा आशा मावळत गेली. आपली अंजना आहे ना, तिच्या धाकट्या बहिणीशी मी लग्न ठरवलं होतं. म्हणजे लहान असताना तेव्हा दादा म्हणायचे, ए आनंदा, तू हे बायका बिका शोधण्याचं काम माझ्याकडे टाक, मस्त घेऊन येईन तुझ्या करता एक साजेशी मुलगी. त्याने मुलगी आणली नाही आणि माझं लग्न व्हायचं राहूनच गेलं. खरं सांगू, सुलक्षणने विचारलं नसतं ना तर माझंही लग्न राहूनच गेलं असतं. तो भेटायच्या आधी कधी कुणाबद्दल काही वाटलंच नाही. खरं सांगतेय, लग्नानंतर 1.5-2 वर्षांनी जे कळलं ते आधी कळलं असतं तरीही केलंच असतं लग्न मी त्याच्याशी. माझ्या प्रत्येक प्रयत्नानं अपयश येत होतं. ह्यात अपमान समजले मी माझ्या प्रेमाचा. तो गेल्यानंतर सुद्धा किती दिवस त्याचा राग करत होते मी. ए सॉरी. दादांचा सगळा गोडवा माझ्या वाट्याला आला आणि सगळ्या खस्ता तुझ्या. तरी इतकी वर्ष मी मनात म्हणत राहिलो की दादांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारी ही बाई कोण, हिला बघूनच घेईन. आय एम रिअली व्हेरी सॉरी. जाऊ दे रे, आता सगळं विसरूया ते. मी सुलक्षणला माफ केलं. हा गुंता आता सगळेजण सोडवूया आपण आणि नव्याने सुरुवात करूया. येस मॅम. चला बसा. चला पटकन बसा. काय चाललं रे हे? बसा. वसुमती, तुझ्या पोराच्या पाठीवर 2 बोट लाव, माझ्या पोराच्या पाठीवर लाव. अरे रडतोस का असा? हा, नाही बस बस रे. बेटा बस झालं.